शालांत परीक्षेत व उच्च माध्यमिक शाळा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आवडतीच्या क्षेत्रात करिअर केल्यास जीवनात उत्तम यश संपादन करता येते। पंचवटीतील तारवाला नगर प्रभाग क्रमांक 4 मधील धर्मवीर संभाजी चौकातील राजमाता जिजाऊ मित्र मंडळाच्या वतीने शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच यूपीएससी परीक्षेत नाशिक जिल्ह्यात पहिला तसेच महाराष्ट्रात 4था क्रमांक मिळवणारे विनय सुनील पाटील यांना देखील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून गुणगौरव सोहळ्यास सुरुवात करण्यात आली। प्रभाग क्रमांक 4 मधील नगरसेवक इंजिनियर जगदीश पाटील यांनी प्रभागातील विकास कामांसह विद्यार्थ्यांच्या भावी करिअर विषयी देखील मार्गदर्शन मिळावं म्हणून या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। एक वयामध्ये माणूस घडतो पण आणि बिघडतो पण, त्यामुळे आपल्या आई वडिलांचं योगदान आपण कसं लक्षात ठेवून पुढे मार्गक्रमण केलं पाहिजे त्याची जाणीव माझ्या भावा आणि भगिनींना झाली पाहिजे, यासाठी आपण कार्यक्रम देतो। आणि तुमच्या पुढे तुम्हाला ट्रॉफी कोण देतो आणि राजकीय मंडळीत आहेत, राहुल भाऊ सांगतील त्यांच्या मार्गदर्शनात, पण राम पवनार सरांसारखे अतिशय 1000 विद्यार्थी घडवणारे IAS IPS त्यांनी घडवले आणि विनय दादा सारखे नुकताच यश संपादन केलेला तरुण मुलगा यांच्या हातून तुम्हाला आजचं पारितोषिक मिळणार आहे, त्यामुळे याला आनंद साधारण महत्व आहे। म्हणून माझी या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे आणि पालकांना देखील या मुलांवर कुठल्याही शाखेत जाण्याची आपण बळजबरी करू नका। त्यांना स्वतःला जी इच्छा असेल त्या शाखेमध्ये त्यांना अभ्यास करू द्या, पुढे त्यांना त्यामध्ये ऍडमिशन घेऊ द्या, कारण की आता ऍप्टिट्यूड टेस्ट पण आलेला आहे, त्याच्यामुळे कल चाचणी तर आपल्याला कुठल्या शाखेमध्ये कल आहे त्याची देखील व्यवस्था या शासनाने केलेली आहे। परंतु त्या विद्यार्थ्याची मुलाचा त्याच्या एकूण सर्व विषयांमध्ये असलेला कल बघून त्याला त्याची शाखा निवडू द्या। आणि पालकांना माझी विनंती आहे आपण त्याच्यावर कुठल्याही शाखेची बळजबरी करू नका आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे आपण जे काही निवडाल आपल्या सर्व कर्तृत्वावर तुम्ही तुमचा साईड निवडा आणि त्याच्यात तुम्ही यशस्वी करून दाखवा, मग त्या पालकांना आपल्याला वर करून आल्याशिवाय राहणार नाही। यावेळी आमदार राहुल ढिकले यांच्यासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापक रामा खैरनार सर, संचालक युनिव्हर्सल अकॅडमी हे उपस्थित होते। विद्यार्थ्यांना एकच सांगतो की तुमच्या आवडीचं करिअर निवडा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला काम करताना मजा येईल, आनंद मिळेल आणि आयुष्याचे चाकोरीबद्ध जे जीवन असते त्याच्यातून सुटका होईल। तर माझं उदाहरण आहे, सरांचं त्याचं प्रकार आहे। आपण बघतो होतो दलित भाऊनी बाकी सांगितलं की झेडपीच्या शाळेतला मुलगा ऑल इंडिया 122 रँक मिळवतो। ते 1000 मुलांचं जे सिलेक्शन होतं, परंतु त्याच्यासाठी 5-7 लाख मुलं भारतातून हे त्या निवडीसाठी प्रयत्न करतात, आयुष्य वेचतात। आपण बरेचसे पिक्चर बघतो, कोटा फॅक्टरी असो ते IIT साठी किंवा आपण आता जे 12th फेल तो जो मूवी आला होता तो जर बघितला तर IAS IPS साठी काय करावं लागतं आणि किती कष्ट करावं लागतात हे त्याच्यात बघतात। आणि त्या सगळ्या गोष्टी आज आपल्या समोर आपलं इथे आयडॉल बसलेत, ज्यांनी नाटकात नव्हे महाराष्ट्रात आपलं नाव आपल्याला मोठं केलंय असे विनय पाटील सर बसलेत की आज ज्या फील्डला खूप मोठा स्कोप आहे तुम्ही त्या फील्डकडे जाण्यापूर्वी विचार करायला पाहिजे की तुम्ही जेव्हा डिग्री घेऊन बाहेर पडणार त्या फील्डची त्यावेळेस एकदा जॉब सिनारिओ कसा असेल किंवा नेमकं तुम्हाला किती अपॉर्च्युनिटीज असतील। आज इमॅजिन करा की कदाचित मेकॅनिकल इंजिनिअरिंगला खूप स्कोप असेल, पण 4 वर्षानंतर जेव्हा तुम्ही डिग्री घेऊन बाहेर पडणार तेव्हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगला तेवढा स्कोप राहणार आहे का? आज टमाट्याला खूप भाव आहे म्हणून जर का आज तुम्ही टमाटे लावले तेव्हा सगळेच लोक टमाटे लागणार आहेत विचारात घ्या आणि टमाटे गटारीत फेकायला लागणार आहे। हा सिनेरिओ आपण सगळ्यांनी पाहिला आहे, अगदी सेम सगळ्याच ठिकाणी आहे, म्हणजे करिअरमध्ये पण तसंच आहे। म्हणून तुम्ही नुसतंच आज ज्याला स्कोप आहे तुम्ही त्या फील्डकडे धावू नका। आता कोणीच जाऊ नका असं म्हणणं नाहीये,
पण मात्र काळजीपूर्वक निर्णय घ्या. मला वडिलांनी आयुष्यात कधी सांगितलं नाही का अभ्यास कर म्हणून. त्यांचं नाही म्हणणं होतं तुझी जशी इच्छा राहील तसं कर, परंतु फक्त एकदा त्यांनी अभ्यास कर म्हणून म्हटलं होतं. ते होतं की 11वी-12वीला फक्त अभ्यास कर. त्यांना वाटायचं की 10वी पर्यंत आपण सगळे शिस्तीत असतो आणि नंतर ग्रॅज्युएशनला गेल्यावर आपल्याला ती आयडिया येऊन जाते की काय करायचं आणि काय नाही. परंतु हे 11वी आणि 12वीचे जे 2 वर्ष आहे त्यावेळी ते वय असं असतं की आपल्याला जे लोक आहेत ते लवकर अट्रॅक्ट करत असतं आणि फक्त ते सांभाळून घेणं ते 2 वर्ष फार महत्त्वाचं असतं. म्हणून 10वी जे पासआउट होत आहे त्यांना मी हे सांगाल की फक्त 11वी-12वीचे 2 वर्ष सांभाळून घ्या. फार क्रिटिकल आणि ट्रिकी असतं ते आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो पुढं नंतर जाऊन जेव्हा आमच्या स्टेजला याल त्यावेळी तुम्हाला समजेल. त्यामुळं 11वी-12वीचे 2 वर्ष थोडे काळजीने घ्या. या प्रसंगी 200 विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी IAS परीक्षेत उत्तीर्ण झालेले विनायक पाटील, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन भाजपाचे सरचिटणीस नानाभाऊ शिलेदार, भाजपा युवा पार्टीचे अध्यक्ष अमित घुगे, भाजपाचे अल्पसंख्याक प्रमुख आरिफ कादिर, शहर प्रसिद्धी प्रमुख राहुल कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षक दिलीप आहिरे यांच्यासह प्रभाग क्रमांक 4 मधील गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. NCN न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.